भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री भरतजी राजपूत, माजी बांधकाम समिती सभापती जिल्हा परिषद पालघर श्री काशीनाथ चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चंद्रशेखर जगताप, कामगार नेते श्री संजय पाटील, समाजसेवक गोविंदराव गुंजालकर, समाजसेवक जेपी सिंग, समाजसेवक अमित वैती, समाजसेवक राजेंद्र गोळे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आलेले पंचक्रोशीतील समाजसेवक, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, एकूणच पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्या दिवसापासून पालघर जिल्हा कागदावर विभाजित झाला, त्याची प्रगती ज्या गतीने व्हायला पाहिजे होती तेवढी दुर्दैवाने झाली नाही, हे नमूद करताना मला दुःख वाटत. परंतु त्यातल्या त्यात श्री गोविंदजी बोडके यांनी या जिल्ह्याचा कारभार हाती घेतल्यानंतर निश्चितपणे त्याला गती देण्याचा प्रयत्न केलेला. आपले प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी एक तरुण, ज्यांना आपण उत्साही म्हणूया, ज्यांना निश्चितपणे खऱ्या अर्थानं समाजसेवा करावी, ती प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून करावी असं मनापासून वाटतं. आज या ठिकाणी ज्या शाळांचं उद्घाटन झालं, विज्ञान केंद्राचं भूमिपूजन झालं, या गोष्टी पालघरच्या भावी पिढीसाठी अतिशय सकारात्मक आहे. जी लोक सकारात्मक भावनेतून भविष्यकालाकडे नजर ठेवतात त्यांचा विकास व्हायला वेळ लागत नाही. आता पालघर जिल्ह्याला ज्ञान आणि नव संशोधन केंद्र बनवण्याचा संकल्प आपण केलेला आहे. करूया कशाला, केलेला आहे. महाराष्ट्र सरकारचा आदिवासी विभाग आणि त्यांच्या माध्यमातून नियोजनामध्ये आणलेल्या विकास योजना या अतिशय सकारात्मक मार्गातून त्या ठिकाणी पुढे पुढे जात आहेत. पालघर जिल्ह्याचा विकास म्हणजे काय? पालघर जिल्ह्यातील जनतेला म्हणजे भावी पिढीला शिक्षणाचा हा प्रवाह प्रकाशमान केला पाहिजे, गतिमान केला पाहिजे आणि त्याची सुरुवात आज झालेली आहे, आपल्या नजरेसमोर दिसत आहे. आरोग्याच्या अनुषंगाने सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये आपण सकारात्मक पावलं टाकत आहोत. जलजीवन मिशनच्या अनुषंगाने शुद्ध पाणी, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची स्वप्नाची मालिका ती खऱ्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार व्हावा म्हणून आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मनात सुद्धा राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आता थांबणार नाही ही टॅगलाईन आहे. थांबणार नाही म्हणजे वेड्यासारखं काय रस्त्यावर भटकत राहील असा भाग नाहीये. समाजाला ज्या बाबीची गरज आहे, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे शिक्षण, आरोग्य, निवारा, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये घरांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला सगळा आनंद वाटतो की साधारणपणे एखाद्या महिन्यापूर्वी आपण घरांचं वाटप केलं तर त्यामध्ये पालघर जिल्हा हा महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये अग्रगण्य त्या ठिकाणी जिल्हा आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घरं निर्माण झाली. ज्याला प्रशासन गतिमान होतं त्यावेळेला सगळ्याच गोष्टीला गती येते. मी येताना आता आपले खासदार हेमंत सावरांशी बोलत होतो की आता बोडके साहेब तुम्ही आता 31 तारखेला रिटायर्ड होता. खरं म्हणजे ठरवलं होतं 28 तारखेला जनता दरबार आणि तुमचा निरोप समारंभ, परंतु आमच्या पक्ष पातळीवर 27, 28, 29 ही शिबिराचा कालखंड आहे. 30 तारखेला गुढीपाडवा आहे
आणि 31 तारखेला ईद आहे, म्हणजे तो महिना गेला आणि 1 एप्रिल म्हणजे एप्रिल फुल, म्हणजे तो दिवस पण गेला. आता ठरवले ते 2 तारीख, पण त्याच वेळेला सावरांचं दिल्लीतलं अधिवेशन आहे आणि म्हणून ती तारीख आता पुढे ढकललेली आहे. पालघर जिल्ह्याचा जनता दरबार 7 एप्रिलला होणार आहे सकाळी 10 वाजता आणि त्याच ठिकाणी बोडके साहेबांचा निरोप समारंभ नाही तर सत्कार समारंभ होणार आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. कारण मी आता येताना सावरांना बोललो की आपल्या जिल्ह्यामध्ये हा आदिवासी बहुल आहे, अति दुर्गम भाग सुद्धा आहे. मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाडा, इव्हन डहाणू, तलासरी या ठिकाणी रोजगार त्यांच्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि तो रोजगार निर्माण करण्यासाठी उद्योगाची गरज आहे. पण उद्योगाची गरज निर्माण करताना झिरो पोल्युशन असलेलं उद्योग तिथे यावे, इंजिनिअरिंग, फॅब्रिकेशन वगैरे असलेल्या कंपन्या तिथे याव्या. आणि म्हणून या बोईसर, तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्यांची यादी मी माझ्या ज्यांना पालघर जिल्ह्याची माझ्या वतीनं रचनात्मक आणि कार्यात्मक भूमिका दिलेली आहे ते आगे पाटील, जे माझे OSD आहेत, त्यांना सांगितले ऑनलाईन पालघर मधल्या कंपन्यांची यादी घ्या आणि ऑनलाईन त्यांच्याकडचा लॉस अँड प्रॉफिट अकाउंटचा चेक करा. ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारे प्रॉफिट आहे अशा कंपन्यांच्या माध्यमातून SRA, CSR माध्यमातून आपल्याला काही ठिकाणी प्रगती करता येईल. त्याचबरोबर बोडके साहेब जरा आमच्या आगे पाटलांना तुम्ही माहिती अशी द्या की आदिवासी बहुल विभागामध्ये एखादा उद्योग येणार असेल तर केंद्र सरकारच्या एकूण सवलती काय, त्याला हॉलिडे पॅकेज काय, राज्य सरकारचं धोरण काय आणि जिल्हा स्तरावर आपण त्या उद्योगांना काय मदत करू शकतो. कुठलाही उद्योगपती तो व्यवहार बघतो, तो आपल्या प्रेमापोटी काय कुठे खेडेगाव घेऊन काय उद्योग टाकणार नाही. ही इज कनेक्टेड विथ लॉस अँड प्रॉफिट अकाउंट आणि म्हणून त्या घटकांना जर त्या ठिकाणी लॉस होणार असेल तर केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना आणि आपण जिल्हा स्तरावर त्यांना जे काय बेनिफिट देऊ. तो बोलके बोल झालं तर मोखाड्याला एखादं युनिट, विक्रमगडला, जव्हारला, तलासरीला, वाड्याला, आपल्या डहाणू भागामध्ये, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ज्या घटकांना तिथे रोजगार मिळण्याची शक्यता आहे त्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे. आणि 5-6 दिवस राहिले त्या 5-6 दिवसामध्ये या गोष्टीचं जडणघडण करा. आता ज्याला पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हटल्यानंतर वाढवण बंदराचा उल्लेख नाही केला तर ते कुठेतरी बोलायचं राहून जाईल. वाढवण हा बंदर जगातल्या 10 नंबर असलेल्या एकूण क्वालिटी बंदरापैकी एक बंदर असणार आहे. वाढवण बंदराच्या बाजूलाच बुलेट ट्रेनचं स्टेशन आहे. तिथूनच 8 पदरी म्हणजे 4 येण्याला 4 जाण्याला नाशिक पर्यंतचा हायवे तयार होणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे वाढवणच्या परिसरात डहाणू आणि पालघरच्या मध्यभागी सीपोर्ट आहे तर एअरपोर्ट पण त्या ठिकाणी होणार आहे. 75 लाख कोटींच्या माध्यमातून सीपोर्ट होणार आहे. एअरपोर्ट सुद्धा साधारणपणे या 5 वर्षाच्याच आतमध्ये, म्हणजे मीच पालकमंत्री असताना त्या विमानतळावर विमानाचं उड्डाण होईल अशी अपेक्षा मी करतो. आता काही लोकांचं मला पत्र आले की आता आमचं काय होणार पुनर्वसन. मी स्पष्ट पहिल्याच दिवशी ज्याला श्री वाघ जे JNPTचे प्रमुख आहेत, प्रशासकीय प्रमुख, त्यांचा ज्याला निरोप घेऊन बोडके साहेबांच्या माध्यमातून मला सादरीकरण केलं त्याला मी त्याला स्पष्ट सांगितलं या लोकांच्या पुनर्वसनाच्या बाबी जर अपुऱ्या राहिल्या तर आय एम नॉट विथ, मी तुमच्या बरोबर नाही. पालकमंत्री असताना सुद्धा
म्हणजे याचाच अर्थ मोदी साहेबांनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना किंवा त्या परिसरातल्या लोकांना उघड्यावर टाका आणि प्रकल्प पुरा करा असा प्रकारचा कधी संदेश दिलेला नाही. त्या घटकांना बरोबर घेऊनच आपल्याला विकास घडवायचा आहे. किंवा माहीम केलवा सफाला त्या ठिकाणी येणारा जो गारमेंट पार्क आहे त्या ठिकाणच्या लोकांनी सुद्धा मला आपल्या व्यथा कथा मांडले. मी त्यांना सांगितलं डोंट वरी, हे सरकार कृत्रिमरित्या जीवन जगणारं सरकार नाही. हे सरकार भावनांची आणि व्यवहारांची सांगड घालून पुढे जाणारं सरकार. आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी सुद्धा पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या बोलण्याचं भान, आपल्या वागण्याचं भान या सर्व गोष्टी ध्यानात ठेवूनच वागलं पाहिजे. कुठेतरी आपण लाचारीने वागतोय असं मेसेज जाता कामा नये. अधिकारी वर्गाला उर्मटपणे आपण दाबतोय अशा प्रकारची सुद्धा भावना तिथे निर्माण होता कामा नये. अधिकारी वर्गाचा सन्मान, कार्यकर्त्याचा सन्मान, तो गावचा सरपंच असेल तरी त्याच्या असलेल्या ती प्रतिष्ठा आहे ती जपण्याचं काम प्रशासनाने सुद्धा केलं पाहिजे. आता मी मगाशी एकेका डिपार्टमेंटच्या लोकांना बोलून त्या नारळ फोडला. उद्देश काय त्याच्यामध्ये की वी आर वन, आपण एक आहोत. एकटा कोणी प्रगती करू, सगळ्यांचा सहभाग असेल तर प्रगतीचा वारू गतीनं त्या ठिकाणी चालू शकत नाही, वारू उडू शकतो. शवराने मला सांगितलं साहेब, मी जसं येताना बोललो की प्लास्टिक मुक्त पालघर जिल्हा आणि दुर्गंधी मुक्त पालघर जिल्हा चालेल का. आणि म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदय आता सगळ्या ग्रामसेवकांना सीओना सांगा की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या गावच्या वेशीवर प्लास्टिकच्या पिशव्यांचा असा खस दिसता कामा नये. त्यासाठी काय गरज पाहिजे असेल, अडचण असेल तर कळवा, त्याला मार्ग सापडला. फॉरेस्टच्या लोकांना मी तर सांगितलं की जंगलातून जाणारा कुठलाही मार्ग असेल त्या ठिकाणी प्लास्टिक पडला असेल तर ते उचलण्याची जबाबदारी आपलीच आहे. लोकांचा अवेअरनेस करा, लोकांना निश्चितपणे सहभागी करून घ्या. बोडके साहेब लक्षाला का जरी तुम्ही रिटायर्ड झाले तर त्या मिटिंगला 7 तारखेला हजर राहायचं. हायवेच्या टोटल ऑथॉरिटीच्या लोकांनी मिटिंग बोलवलेली आहे. हायवेचे हॉटेलवाले, पेट्रोल पंपवाले, ज्या ज्या लोकांची दुकानं वगैरे त्या सगळ्यांना त्या मिटिंग मध्ये त्या ठिकाणी जनता दरबार नाही. हा ज्या घटकांच्या मुळे या ठिकाणी अस्ताव्यस्तपणा होतो त्या लोकांना निश्चितपणे त्याची जाणीव करून देण्यासाठी त्यांना विश्वासात घेऊन ते काम करतात. आणि किंवा हायवे अथॉरिटीला एक समज दिली, एक मोठी अशी जीप घ्या आणि त्या टोकापासून तिथे कोणी बाटल्या टाकतोय, प्लास्टिक टाकतोय, रॅपर टाकतोय, हे उचलण्याचं काम त्या हायवे अथॉरिटीने दररोज सकाळी केलं पाहिजे. जाताना लोकांचं काम आहे, भूक लागली, बिस्किटचा पुडा खोलला, बिस्किट संपले, सर्वांना एवढं ज्ञान नाही किंवा तो रॅपर म्हणजे त्याचा जो कागद आहे तो आपल्या गाडीत ठेवावा, त्याचं लोक टाकणार. पाणी संपलं, बॉटल टाकणार, वेपर संपली, पिशवी टाकणार. हे करण्याचं काम जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत ते करतात. त्यांना सावधगिरी करण्याचं, त्यांना निश्चितपणे ज्ञान देण्याचं आपण काम करू. पण जोपर्यंत त्यांना अवेअरनेस येत नाही तोपर्यंत हे काम त्या यंत्रणेला करावं लागेल. जी हायवे अथॉरिटी आहे ना बोडके साहेब, त्या लोकांची जबाबदारी आहे. आता इथं बघितलं बाजूला डेब्रिज पडलाय, टायरचे दुकान, असं नाही चालणार. या ठिकाणी टायरचा धंदा करा, एक लाईन करू, त्याच्या पलीकडे टायरचा धंदा चालणार नाही. ते पण नीटस पद्धतीने दुकान पाहिजे. कुठेतरी अस्ताव्यस्त असलेल्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. ट्रक उभ्या राहणे, गाड्या उभ्या राहणे, याच्यासाठी सुद्धा बोडके साहेब जर डिझाईन तयार करून जा. म्हणजे मी त्या दिवशी मग सांगेन लोकांना की सगळी डिझाईन बोडके साहेब. आता डहाणू, पालघर, वसई त्या ठिकाणी हॉटेलवाले आहेत, त्या ठिकाणी किनाऱ्याला फार्म हाऊस आहेत. फार्म हाऊस मध्ये काही लोक काही आपला धंदा करतात. उद्योग वाढला पाहिजे, पर्यटन वाढलं पाहिजे. त्याकरता ह्या लोकांना समजून घेऊन त्यांच्या अडचणी दूर केल्याच पाहिजेत. व्यापार करतात म्हणजे ते गुन्हेगार नाहीत. त्यांना नियमन करून त्यांना निश्चितपणे तुम्ही पण या राष्ट्राच्या विकासाचे भाग आहात, घटक आहात, ही जाणीव करून दिली पाहिजे. सावराजांनी मला सांगितलं साहेब
की तुमच्या त्या टॅगलाईनला जरा कुपोषण मुक्त पालघर जिल्हा म्हणजे येस, पण कुपोषण मुक्त पालघर जिल्ह्याकरता जनतेची साथ नसेल तर कुपोषण मुक्त पालघर जिल्हा मुक्त करता येणार नाही. निकोलेजी, आपल्या सर्व घटकांनी सर्व जनतेमध्ये जागृती केली. 18 वर्षाच्या वयाच्या पलीकडे गेल्याशिवाय मुलीचं लग्न करायचं नाही. ज्यावेळेला जर 16-17 वर्षाची मुलगी जर त्या ठिकाणी ती आई झाली तर ती स्वतःचाच सांभाळ करू शकत नाही, मुलाचं काय सांभाळ करेल. आणि म्हणून मुलांचं कुपोषण होणार आहे दक्षता घेऊ, परंतु त्या मुली सुद्धा सशक्त झाल्या पाहिजेत. 18 वर्षानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये जर शक्ती नसेल तर आपण आपल्या ध्येयाला अनुसरून काम केलं असं होणार नाही. आणि म्हणून त्यांना सशक्त करण्याकरता ज्या ज्या ठिकाणी एकूणच नॅचरली जो तो भाग असेल तर त्या ठिकाणी आरोग्य विभागाला सांगून त्या घटकांना जे जे काय गरजेचं असेल, अन्न वस्त्र निवारा तर गरज आहे, परंतु चांगल्या प्रकारचं अन्न, शरीर पोषणारं अन्न, या गोष्टीची सुद्धा जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे, ते जिल्हाधिकारी म्हणून तुमची आहे. आणि खासदार आमदार तुम्ही तर खरे डे टू डे त्या ठिकाणी फंक्शन मध्ये असणारे लोक तुम्ही आहात. विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा जबाबदारी आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी नेहमी आजकाल बोलतो की दाखवण्याकरता खुश नको, हसण्याकरता खुश पाहिजे. काय बोललो मी? चेहरा फोटोकडे आल्यानंतर दात दिसून थोडस आर्टिफिशियल हसण्याचं नाटक नाही करायचं. मनापासून चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे. आणि मनापासून चेहऱ्यावर आनंद असेल तर खरं आपण यशस्वी झालो असं म्हणता येईल. एकूणच या ठिकाणी प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांनी फार मेहनतीने या गोष्टी केलेल्या आहेत. सत्यम गांधी, यू हॅव ब्राईट फ्युचर. नाही, डेफिनेटली माणसाच्या बोलण्यात चालल्यावरून गणेश नाईक हा माणूस कुठे जायला सांगू शकतो. आजवर ज्यांना सांगितलं ते तिथे पोचल्यात, ज्यांना जे घरतेच जातील बोलवलं ते घरतेच गेले. म्हणजे माझी इच्छा कोणाचं घरतेच जावं, कोणाचा कालखंड समाजाचा, राजकारणाचा, अर्थकारणाचा डोलारा तुटावा माझी इच्छा नाही. परंतु हिंड दिल्यानंतर सुद्धा काही माणसं जर सुधरत नसतील तर त्याचं ते दुर्दैव आहे. तुमच्या सत्कर्माने तुम्ही मोठे होता, तुमच्या दुष्कर्माने तुम्ही घरतेच जाता. आज अशा प्रकारची पालघर जिल्ह्याला एक उभारी घेण्याचा कार्यक्रम होत असताना आपण सर्वजण या ठिकाणी साक्षीदार म्हणून उपस्थित राहायला आपल्या सर्वांना मीच धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.